परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी सुंदर असं सिंपल आणि छान असं डिझाईनमध्ये मंगळसूत्र बनवणार आहे। तर इथे मी मोठे गोल्डन मणी घेतलेले आहेत। त्यानंतर सोनेरी कलरचे मोठे मणी, मंगळसूत्राच्या वाट्या, क्रिस्टल मणी काळे मोठे, स्क्रू आणि बारीक मणी। आता हे बघा, इथे मी 2 पदर घेतलेले आहेत, डबल डबल। हे बघा असे डबल लाईन 2। त्यानंतर मग आपल्याला जेवढा लांब बनवायचा आहे ना तेवढं धागा घ्यायचा आहे आणि त्याला सुया बांधून घ्यायच्या आहेत। असे 2 बंद पदर असतात ना, तिथे सुया साधे दोऱ्यातून वळून आणि बांधून घ्यायच्या। आता आपल्याला स्क्रू टाकायचा आहे। तर हे बघा, दोन्ही सुया मी पकडलेल्या आहेत आणि स्क्रू त्या दोन्ही सुयांमध्ये आपल्याला वळवायचं आहे। जर लांब वळवायचं असेल तुमच्याकडे, मग असं स्क्रू नसेल तरीसुद्धा चालेल, तिथे मागे गाठ बांधू शकता तुम्ही अशा पद्धतीने। हे बघा, आता इथे आपल्याला दोन्ही पदर अलग करायचे आणि मागच्या साईडला काळे मणी टाकायचे आहेत बारीक। तर इथे मी हे 30 मणी टाकलेले आहे, ते म्हणजे एवढं अंतर मला ठीक आहे काळ्या मण्यांचं। त्यानंतर आपल्याला दोन्ही पदर म्हणजे दोन्ही सुया एकत्र पकडायच्या आहेत आणि सोनेरी कलरचा मणी, त्यानंतर काळा मणी, परत सोनेरी, मोठा क्रिस्टल मणी, गोल्डन, क्रिस्टल, सोनेरी, काळा मणी आणि परत एक सोनेरी मणी टाकायचा आहे मोठा। हे बघा, अशा पद्धतीने असं कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि सुंदर वाटतं हे बघा अशा पद्धतीचं। तर त्यानंतर परत आपल्याला 30-30 मणी टाकून घ्यायची आहे ती। तर हे दोन्ही साईड आपल्याला सारख्याच बनवत घ्यायच्या आहेत। त्यानंतर परत आपल्याला एक गोल्डन, काळा, गोल्डन, त्यानंतर क्रिस्टल, मोठा गोल्डन, क्रिस्टल, त्यानंतर परत एक सोनेरी, काळा आणि सोनेरी। त्यानंतर परत आपल्याला हे 30 मणी, एका साईडला 30 आणि दुसऱ्या साईडला 30 आहे बघा अशा पद्धतीनं। यानंतर परत आपल्याला सोनेरी, काळा आणि सोनेरी, त्यानंतर क्रिस्टल, गोल्डन, साईडनी परत क्रिस्टल, म्हणजे खूप सोपी सिरीज आहे बघा। मागे पुढे आपल्याला हे सोनेरी, काळा अशा पद्धतीने हे 3 टाकायचे आहेत आणि मध्ये काळा आणि मोठा गोल्डन, हे मोठे मणी मध्ये टाकायचे आणि परत हे अशा पद्धतीची सिरीज आहे। तर खूप सोपी आहे आणि छान दिसते। तर परत आपल्याला काळे मणी टाकायचे आहेत 30। इथे तुम्हाला अजून हवे असतील तर असे वाढवायचे आहेत, याने कमी करायचे आहेत तर परत कमी जास्त करू शकता। आता इथे हे बघा, मी 4 हे बॉक्स बनवले आहेत गोल्डन मण्यांचे, 1 2 3 आणि 4। तर एवढं मला बास आहे, त्याच्यामुळे मी इथे मध्ये वाटी वावणार आहे। तर आता सुरुवातीला काळे मणी ओवून घेऊया आणि मग वाटी वावायची आहे। तर मंगळसूत्राच्या बाजूला नेहमी काळे मणी वावायचे आणि मग मंगळसूत्र वावायचे, त्याच्यामुळे त्याला वेगळा असा लुक येतो। आता हे बघा, हे 30-30 मणी आपल्याला दोन्ही पदरांमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर दोन्ही पदर एकत्र पकडायचे आणि हे 5 मणी टाकलेले आहेत मी सोनेरी, आणि त्याच्यानंतर एक गोल्डन, मंगळसूत्राची वाटी, गोल्डन मणी, मध्ये एक काळा मणी टाकलेला आहे, परत साईडनी गोल्डन मोठा, दुसरी वाटी आणि गोल्डन मणी। आता हे बघा, हे छोटे गोल्डन, काळा गोल्डन हे 3, त्यानंतर मोठा क्रिस्टल, गोल्डन आणि क्रिस्टल, परत हे सोनेरी, काळा आणि सोनेरी। आता ह्या सोनेरी मण्यांच्या बाजूला परत आपल्याला हे 30-30 काळे मणी वावायचे आहेत दोन्ही साईडला। त्याच्यानंतर गोल्डन, सोनेरी, काळा आणि सोनेरी, काळा, गोल्डन, काळा, त्याच्यानंतर परत सोनेरी, काळा आणि सोनेरी। आता हे बघा, इथे मंगळसूत्राच्या बाजूला अगदी वेगळेपणा यावा म्हणून एकदम सुंदर पद्धतीने आता मी इथे 5-5 मणी टाकलेले आहेत। तर एकदम छान असा लुक आलेला आहे। त्यानंतर परत आपल्याला 30-30 मणी टाकायचे आहेत। तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी ज्या व्हिडिओ टाकत जाईन ना
त्या तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. आणि प्रत्येक डिझाईन ही खूप सुंदर पद्धतीने बनवलेलं आहे मी. आता आपल्याला मागच्या साईडला ते काळे मणी वावले होते ते टाकून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला स्क्रू टाकायचा आहे. जो स्क्रूचा दुसरा पार्ट होता ना तो टाकून घ्यायचा आहे. आणि आता जी टिपपट्टी आपण लावलेली होती ती काढून घ्यायची आहे आणि मग सारखे पदर करायचे आहेत पहिले. त्यानंतर परत हे गोल्डन मणी टाकायचे आहेत, काळे 30-30 मणी दोन्ही साईडला आणि परत गोल्डन मणीची एक पेटी. आता इथे हे बघा 1 2 3 आणि 4 झालेले आहेत. तर इथे आपल्याला काळे मणी टाकायचे आहेत लास्टचे. हे बघा धागा थोडासा लांबचा आहे त्याच्यामुळे सुयांचा जो भाग आहे ना तो काढून टाकायचा आणि मग थोडंसं ठेवायचं. आपल्याला गाठ बांधावंच लागते तर त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्याला इथे 4 ते 5 गाठी बांधून घ्यायची आहे. ती स्क्रूचा जो होल असतो तो बघायचा आणि त्याच्या याच्याने आपल्याला गाठी बांधायची आहे. ती खूप पण मारायची नाही, ह्या स्क्रूच्या आतमध्ये गेलं नाही पाहिजे असं. म्हणजे जेव्हा आपण गाठी मारू ना तेव्हा ती गाठ स्क्रूच्या आतमध्ये गेली पाहिजे, ती बाहेरच राहिली तर त्याचा फायदा होत नाही. त्याच्यामुळे तसं न करता व्यवस्थित आपल्याला गाठी बांधायची आहे. ती बघा धागा विस्कटला होता पूर्ण, आपल्याला याच्यातून बाहेर काढायचं असतं आणि नाही आलं की मग बाकीचे पदर खाली राहतात. त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्याला लक्ष देऊन हे काम करायचं आहे. व्यवस्थित अशा 4-5 गाठी मारायच्या आहे. ती बघा तुम्ही तुमच्या अंदाजाने मारायचे आहे. तुमचा स्क्रू छोटा असेल मोठा असेल त्या पद्धतीने. आता असं खेचून बघायचं आहे. बघा थोडासा हा जो एवढा भाग असतो ना तेवढा असतो धागा, तर ते परत हे आपण जेव्हा हे धागा तोडून व्यवस्थित करू ना तेव्हा एकदम ते व्यवस्थित आणि सुटसुटीत दिसेल. तर उरलेला धागा आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि असा मेणबत्तीने चिपकवून द्यायचा आहे. बघा उरलेला थोडंसं लांबून कापलेलं आहे मी. हे असं मेणबत्तीने चिपकवून आणि ते बरोबर मागं जातो. हे गाठीजवळ आलं की थोडंसं प्रेस करायचं बोटाने. जेव्हा आपण टेपपट्टी लावतो ना तेव्हा थोडंसं धागा सोडलेला असतो म्हणून ती टेपपट्टी काढून घ्यायची, बांधायची पहिले. आणि ज्या सुया असतात ना त्या पण आपल्याला काढून घ्यायच्या आहे. ती सुया खूप सुंदर पद्धतीने मी आज मंगळसूत्राची डिझाईन बनवलेली आहे. तर खूप आपलं चांगलं जे मंगळसूत्र असतो आपण ते कधीतरी घालतो, म्हणजे जेव्हा सण असेल, लग्न असेल, काही फंक्शन असेल तेव्हाच घालतो. पण अशा पद्धतीचे सुंदर डिझाईन पण असेल आणि रोज वापरता पण येईल अशा पद्धतीचं हे सुंदर असं मंगळसूत्र आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.